पाहुणे घरी जेवायला येणार असतील ना, तर आपण अशा पदार्थांच्या शोधात असतो की जे एक दिवस आधी त्याची बरीच तयारी करून ठेवू शकतो. मग आपण आज असाच पदार्थ करणार आहोत, ते म्हणजे फ्रूट कस्टर्ड, जे तुम्ही आदल्या दिवशी तयार करून ठेवू शकता, फळं पण चिरून ठेवू शकता आणि जेव्हा पाहुणे जेवायला बसणार तेव्हा फक्त फळं त्यामध्ये मिसळायची. बरं, इथे कस्टर्ड पावडर पण आपण घरच्या घरी करणार आहोत, विकत आणायची गरज नाही. बरं, तुम्हाला काय म्हणते? रेसिपी तर बघूच या, पण या शुक्रवारी दुपारी बरोबर 1:30 वाजता काहीतरी मस्त उपयुक्त घेऊन येत आहे. मला तर ते खूप लाईफसेवर आहे, युजफुल आहे आणि तुम्हाला सांगते, तुम्ही जर अचूक गेस केलं तर 5 लकी विनर्स काढणार आहे आणि तुम्हाला मस्त एखादं गिफ्ट घरपोच मिळेल. काय प्रॉडक्ट असेल हे कमेंट करून नक्की कळवा. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तुम्हाला सांगते, झटकीपट हे प्रकरण तयार होणार. सगळ्यात आधी दूध गरम करायचं. कढईला लागू नये म्हणून थोडं पाणी घालूयात, अगदी थोडंसं पाणी, जेणेकरून दूध खाली बेसला चिकटणार नाही. आता यामध्ये फुल क्रीम दूध घालायचं आहे. फुल फॅट फुल क्रीम म्हशीचं दूध 1 लिटर बरोबर. हे झालं पहिले अर्धा लिटर आणि अर्धा लिटर पुढचं घालते ना, तर पुढे काय करायचं तुम्हाला सांगते. यातलं थोडंसं म्हणजे 1 कपभर दूध इथे साईडला एका कुंड्यामध्ये काढूयात. हे गरजेचं आहे. गरम करून घ्यायची गरज नाही, थंड रूम टेम्परेचरवरच हवं. आता इथे दूध आपल्याला बासुंदीसारखं आटवायचं नाही, फक्त गरम करायला ठेवायचं, उकळायचं. आता कस्टर्ड पावडर विकत नाही आणणार, मग करायचं काय? घरीच करायचं ना. तर इथे जे दूध आपण काढलंय त्यामध्ये काय करायचं सांगते. यामध्ये 1/2 कप मिल्क पावडर घालायची. आता यामध्ये घालूयात 4 टेबलस्पून आपण यामध्ये घालूयात कॉर्नफ्लॉवर. यासोबतच रंग असतो की नाही फ्रूट कस्टर्डला, पण खायचा रंग नको वापरायला, म्हणून थोडीशी हळद. हळदीचं काही यामध्ये ना स्वाद अजिबात उतरत नाही, कारण यामध्ये आपण घालतो व्हॅनिला इसेन्स. त्यामुळे डोळे झाकून तुम्ही अशा गोडाच्या पदार्थांमध्ये हळदीचा वापर करू शकता. तर काही ड्रॉप्स व्हॅनिलाचे. आणि तुम्हाला दुसऱ्या चवीचं करायचं असेल तर व्हॅनिलाच्या ऐवजी दुसरं इसेन्स घातलं तरी काहीच हरकत नाही. आता हे सगळं एकजीव करूयात. या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत मिल्क पावडरच्या. बघा, विकत आणलेलं असतं की नाही फ्रूट कस्टर्ड, त्याचा जसा रंग येतो तसा झाला की नाही परफेक्ट, मस्त. चला, कस्टर्डचा बेस तयार आहे आणि इथे दूधही हलकं हलकं उकळायला सुरुवात झाली. हे बघा, दुधावर हलकीशी साय जमा झाली आहे. आता यामध्ये अर्धा कप साखर घालूयात, मिसळायचं आणि साखर विरघळेपर्यंत आणखी याला एक उकळी काढूयात. झटपट पटापट होणारं हे फ्रूट कस्टर्ड आहे आणि विकत काहीच आणायचं गरज नाही. काय होतं, विकतच्या पावडरीमध्ये ॲडिटिव्ज असतात, प्रिझर्वेटिव्ज असतात, फूड कलर असतात. असला घरी केलेल्या कस्टर्डमध्ये काहीही नाही, नैसर्गिक, सात्विक. बरं, उपवासासाठी करायचं असेल तर कॉर्नफ्लॉवर नाही चालत, मग ॲरारूट पावडर म्हणजे आपली तवकीर आपण खातो की नाही उपवासाला, कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी ती सबस्टिट्यूट करा, म्हणजे उपवासाचं फ्रूट कस्टर्ड तयार. आहा, साखर विरघळली बघा, साखरही विरघळली, दुधालाही दणकून उकळी आली. वा वा वा, बघा छान उकळलं की नाही दूध. आता यामध्ये आपण हे जे मिश्रण केलंय कस्टर्डचं, वा, हळदीचा रंग आहे ना, जसजशी शिजते तसा खुलत जातो, त्यामुळे खूप हळद नका घालू, 1/2 चमचा हळद पुरेशी आहे. तर हे सगळं मिश्रण एका गोमध्ये यामध्ये घालायचं आणि लगोलग असं ढवळायचं. ढवळायचं सोडू नका बघा. जोवर हे आता घट्ट नाही होत तोवर सोडायचं नाही, असं मिक्स करत ठेवायचं. अगदी 3-4 मिनिटं लागतात, फार काही जास्त वेळ लागत नाही. कॉर्नफ्लॉवर घातलं ना की किमान एक 7 ते 8 मिनिटं तरी एकसारखं ढवळत हे शिजवायचं. नाहीतर काय होतं, कस्टर्डचं मिश्रण बेसला चिकटून जातं, ते करपून जातं. त्यामुळे अजिबात सोडायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, कॉर्नफ्लॉवर शिजलं देखील पाहिजे, ते कच्चं राहिलं तर चव अजिबात छान लागत नाही. तर इथे 7 ते 8 मिनिट हे मिश्रण छान शिजवून घेतलं आणि बघा, मिश्रण ऑलरेडी दाटसर व्हायला सुरुवात झाली. आता याच्या पुढे मी जास्त शिजवणार नाही, खूप आणखी शिजवलं ना तर हे एकदमच मग आहे ना घट्ट होईल. कारण जसजसं हे थंड होणार
तसं आणखी हे घट्ट होणार. पण हे बघा ऑलरेडी बऱ्यापैकी घट्ट झालंय. त्यामुळे पाव कप मिल्क पावडर, अर्धा कप साखर आणि पाव कप कॉर्नफ्लॉवर, अगदी अचूक प्रमाण आहे. आणि पाव चमचा हळद, 1 लिटर दुधाकरता. मस्त. आणि हे झालंय कसं, हे बघा चमच्याचं बॅक साईड आहे हे पूर्ण कोट झाली आणि मिश्रण असं त्याला चिकटून बसलं. हे बघा सरकत नाही, याचा अर्थ हे छान दाटसर झालंय. आहा, विकत कस्टर्ड पावडर आणतो ना त्यापेक्षाही हे चवीला भन्नाट होतं. वा वा. अरे वा. हा, फ्रुट्स पण चिरून होत आहेत. तोवर हलकंसं कस्टर्डचं मिश्रणही आपलं थंड होत आलंय. आता हे बघा मगाशी आपण घेतलं होतं ना त्यापेक्षाही हे घट्ट घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणून जास्त त्यामध्ये पावडर टाकायची गरज नाही. आता हे काचेच्या बाउलमध्ये काढते. झाकण ठेवायचं म्हणजे त्यावर साय नाही चढत. आणि फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवायचं. हा, तासभर फ्रीजमध्ये हे ठेवलं होतं आणि हा बेस पूर्ण थंड, व्यवस्थित थंड झालेला आहे. अरे वा, छान दिसते की ग. हो ना. आता यामध्ये फळं घालूयात. हे बघा थंड झालं, आणखी दाटसर झालं. बघा ऑलमोस्ट रबडी कशी असते त्या कन्सिस्टन्सीचं झालं. परफेक्ट. आता फळं घातलं की हे आणखी सैल होतं. सगळ्यात आधी डाळिंबाचे दाणे. फळं तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. केळी, द्राक्ष, सफरचंद घातलं तरी चालेल. फक्त ज्या फळांना पाणी सुटतं म्हणजे कलिंगड आहे, टरबूज आहे, अशी फळं घालायचं टाळायचं. आता हे मिसळूयात. वा 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 वा, छान. बघा विकतच्या पावडरचं फ्रूट कस्टर्ड पण झक मारेल ह्या घरी केलेल्या फ्रूट कस्टर्ड पावडर समोर, आहे की नाही. बहारदार. वा वा वा, मस्त दिसतंय ग. आता मी खाऊनच बघते. मी पण खाते. चिअर्स. कस्टर्ड पावडर विकत नाही आणली, घरी केली. मस्त झालं. तुम्हाला सांगते अगदी अचूक प्रमाण आहे. 1 लिटर दुधासाठी हे सगळं जिन्नस तुम्ही घेतलं ना परफेक्ट गोड होतं, परफेक्ट कन्सिस्टन्सी येते, सगळंच परफेक्ट होतं. करून बघा, डोळे झाकून करून बघा. कस्टर्ड पावडर आणणार असाल तर 1 लिटरला त्या पॅकेट मागे जे प्रपोर्शन दिलं असतं ते घ्या आणि ती थंड पाण्यामध्ये विरघळून गरम दुधामध्ये घालायची. सोपं आहे. असं करा, तसं करा, जसं करायचं तसं करा. पुन्हा भेटूयात अशाच थंडगार रेसिपी सोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.